च्या MSCITला नवी दिल्लीत मानाचा स्कॉच पुरस्कार प्रदान। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल साक्षरतेच्या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात उंचावणारी एक ऐतिहासिक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड MKCLच्या अत्यंत लोकप्रिय अशा MSCIT कोर्सला नवी दिल्लीत आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार स्कॉच अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे। भारतातील सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक समावेशन, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रमांना दिला जाणारा हा एक अत्यंत मानाचा राष्ट्रीय सन्मान आहे। गेल्या 25 वर्षांपासून तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी MKCLने केलेल्या अविरत परिश्रमांची ही राष्ट्रीय स्तरावरील पावती आहे। 25 वर्षांची तपस्या, डिजिटल दरी मिटवण्यासाठी मोठे योगदान, देशातील ई-गव्हर्नन्स आणि सर्वोत्तम डिजिटल मॉडेल्सचा गौरव करणाऱ्या स्कॉच ग्रुपने यंदा MKCLच्या डिजिटल साक्षरता मोहिमेची विशेष दखल घेतली। तंत्रज्ञान फक्त शहरांपुरते मर्यादित न ठेवता ते महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून डिजिटल डिव्हाइड कमी करण्याचे मोठे काम MKCLने केले आहे। गेल्या 25 वर्षात करोडो विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक MKCLमुळे डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडले गेले आहेत। बदलत्या काळाचे आव्हान स्वीकारत आता AIच्या आधुनिक युगातही नागरिकांचे यशस्वी डिजिटल संक्रमण घडवून आणण्याचे कार्य ही संस्था करत आहे। तसेच मराठी संस्कृती, भाषा आणि शैक्षणिक साहित्याचे डिजिटायझेशन करून ते जागतिक पातळीवर नेण्यात संस्थेचा मोठा वाटा राहिला आहे। स्कॉच पुरस्काराची निवड प्रक्रिया अत्यंत कडक आणि अनेक टप्प्यांची असते। देशभरातून आलेल्या शेकडो नामांकनांमधून MKCLच्या प्रकल्पाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती। दिल्लीत झालेल्या तज्ज्ञांच्या समितीसमोरील सादरीकरण, सखोल मूल्यमापन आणि राष्ट्रीय स्तरावरील पीअर रिव्ह्यू निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करत MKCLने हा मानाचा बहुमान पटकावला। हा करोडो विद्यार्थी आणि हजारो केंद्रचालकांच्या विश्वासाचा सन्मान। या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त करताना MKCLचे अधिकारी श्री समीर पांडे हा पुरस्कार राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत कार्यरत असणाऱ्या संपूर्ण टीमला समर्पित केला आहे। MKCLने अधिकृतपणे सांगितले की हा पुरस्कार म्हणजे MKCLच्या संपूर्ण टीमने राज्यभरातील हजारो संगणक केंद्रचालकांनी, ALCS, समन्वयकांनी, प्रशिक्षकांनी, RCU, DCU, TP आणि आमच्यावर गेली 25 वर्ष सतत विश्वास दाखवणाऱ्या करोडो विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी केलेल्या कष्टांचे फळ आहे। हा सन्मान महाराष्ट्र शासनाने दिलेली विश्वासार्हता, MSBTEच्या सर्व अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य आणि आमच्या सर्व संस्थापकांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाला आहे। हा पुरस्कार आम्ही या सर्वांना अर्पण करत आहोत। महाराष्ट्र मॉडेल देशासाठी दीपस्तंभ। MKCLला दिल्लीत मिळालेल्या या राष्ट्रीय महत्त्वाच्या पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि शैक्षणिक क्षेत्रातून संस्थेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। MKCLचे हे यश आणि त्यांचे हे डिजिटल साक्षरतेचे महाराष्ट्र मॉडेल आता देशातील इतर राज्यांसाठीही दीपस्तंभ ठरत आहे। भविष्यात महाराष्ट्राला अधिक सक्षम, डिजिटल दृष्ट्या साक्षर आणि विकसित बनवण्याचे कार्य याच उत्साहाने पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प संस्थेने केला आहे। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। खूप अभिमानाचा क्षण आहे, खूप आनंदाचा क्षण आहे। गेले 25 वर्ष MKCL हा MSCIT कोर्स चालवत आहे आणि आता 2 कोटी विद्यार्थी झालेत आणि या सर्व प्रोग्राममध्ये, ह्या सगळ्या कोर्समध्ये आमचे जे 6300 सेंटर्स आहेत, त्याचे केंद्र संचालक, त्यात काम करणारे आमचे प्रशिक्षक आणि आमचे विद्यार्थी, या सर्वांचं हे मोठं यश आहे आणि हे सगळं यश मी त्यांना अर्पण करतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, आमचे चीफ मेंटर विवेक सावंत यांनी सर्व इतके वर्ष सगळे हे मार्गदर्शन करतात, त्यामुळं ह्याचा चढता आलेख आहे आमचा। आणि आता AI टूल्स आम्ही शिकवतो, तर हा जे स्कॉच अवॉर्ड आम्हाला आज दिल्लीत मिळालं
त्याच्यात विशेष त्यांनी नमूद केलं की AI लिटरसी आपण MSCIT कोर्समध्ये जी आता शिकवतो ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळं मला हा खूप खूप आनंद अभिमानाचा क्षण आहे. आमच्या MKCL मधल्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राचं अभिनंदन. महाराष्ट्र शासन आणि MSBT हे सतत आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो. सर, भारताबाहेर देखील काही स्टेटमध्ये कंट्रीजमध्ये हा कोर्स घेतला जातो, त्याबद्दल काय सांगाल? हा सौदी अरेबियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतो, इजिप्तमध्ये चालतो आणि आताच उझबेकिस्तानच्या स्टेट बुखारा युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स सुरू होतोय. परंतु केनिया, युगांडा इथंही हा कोर्स चालू आहे आणि मोठ्या संख्येने लोक तिथं हा कोर्स घेत आहेत आणि ह्याच्याबरोबरच 300 अजून कोर्सेस आहेत, ते सुद्धा हे विद्यार्थी त्या कोर्सलाही रजिस्टर होत आहेत. त्याच्यामुळं हे खूप मोठ्या प्रमाणात MKCLची चळवळ वाढली आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतंय, हे आज अवॉर्ड मिळाल्यानंतर अजून मागं वळून बघताना खूप आनंद होतोय याचा.